हॅलो, गुड मॉर्निंग. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता मला माहिती आहे दसरा होऊन गेला, पण काय करायचं मी खूप घाळच आहे. काय करायचं आता 2-3 दिवस झाला दसरा झाला मी आज व्हिडिओ टाकते. आता दसऱ्याचं ब्लॉगमध्ये दाखवते म्हणल्यावर शुभेच्छा तर द्यायला पाहिजेतच की. मग आता माझी चालली होती दसऱ्याची पूजा. फुलं आणली होती मी, हार केला. नंतर संचितचे बुक, संचितला एक नवीन टॅब घेतला होता. नंतर ते सरस्वतीचं काय पाटीव काढतात बघा, तर ते काढलं होतं आणि त्या फुलं नंतर त्यांचे बुक सगळ्यांना अगरबत्ती लावली, हळदी-कुंकू लावला, छान अशी पूजा करून घेतली. नंतर गाड्यांना पण धुवून घेतलं होतं त्यांनी. मग दोन्ही पण गाड्यांना मी घरीच हार केलाय. हार छान केलाय का नाही? तर ते हार घातले. नंतर स्वास्तिक काढलं, गाडींची पूजा केली, नारळ फोडला आणि छान असं झालं. मग आता आपल्याला कसं दसरा म्हणले की काय ना काहीतरी स्पेशल असायला असं असावं असं वाटतंच की. आता आम्ही कसं काल पोळ्या केल्या घट उठलं होतं. मग त्यामुळं काल पोळ्या केल्या त्यामुळं आता घरी काय स्पेशल करायचं असं चाललं होतं. तर ते काय म्हणलं आता घरी काय स्पेशल वगैरे काय नको. त्यामुळे आम्ही काय केलं, सकाळीच नाश्ता केला होता आणि आम्ही 2च टाईम जेवण करतो. त्यामुळे 2 टाईम जेवण करत असल्यामुळे दुपारचा काही प्रश्नच येत नाही. मग सकाळी आम्ही छान असा नाश्ता केला की नंतर डायरेक्ट आता आम्ही बाहेर जेवायला आलतो आणि आपल्या सगळ्यांना कसं सण म्हणले की काहीतरी स्पेशल खावं असं वाटतंच की. त्याच्याशिवाय सण आहे असं वाटतच नाही. त्यामुळे आम्ही आलतो बाहेर जेवण करायला. मग संचीसाठी घेतला होता मसाला पापड आणि आमच्यासाठी घेतलं होतं मस्त असं टोमॅटो सूप. संचितने आमच्या वाटणी घातले. तो म्हणला मी पण थोडंसं टेस्ट करतो. तो काय जास्त पिणार नव्हता. नंतर मस्त असं आम्ही सूप पिलं. सूप पिऊन झाल्यानंतर मग जेवणामध्ये आम्ही ऑर्डर केलं होतं छान असं पालक पनीर आणि नंतर रोटी आणि जिरा राईस. तर असं एकदम सिंपल आणि छान असं आम्ही जेवण केलं आणि जेवण करायला आम्ही थोडंसं लवकरच आलं होतं. मग जेवण झालं की मग काय घरी गेलं. तर असं होतं आमचं दसऱ्या दिवशीचं रुटीन. तुम्हाला आजचा छोटासा माझा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि हो जेवण करायला बोलवायचं तर विसरले. तर या तुम्ही जेवण करायला. बाय.